निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मौन असल्याचं दिसतंय। पक्षाच्या अंतर्गत वादावर सुद्धा सुनेत्रा पवारांनी मौन बाळगलेलं आहे। पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा उल्लेख नाही। या प्रश्नावर सुद्धा सुनेत्रा पवार शांत असल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आम्ही पाहतो त्यामध्ये मला वाटतं की या सर्व गोष्टीचा संदर्भातून त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं, हा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांच्या असलेल्या अधिकारातून तो घेतला असेल। त्यामुळे त्यांनी काय घेतला निर्णय त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। मी परत सांगतो, त्यांचं माझ्या पक्षाचं काय असेल त्या पक्षाच्याबद्दल मी बोलेल। दहिसर काशीगाव मेट्रो लोकार्पण आता आणखी लांबणीवर पडलेलं आहे। मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आता लांबणीवर पडलंय। या मेट्रोच्या लोकार्पणासाठी 6 एप्रिलचा नवा मुहूर्त काढला गेलेला आहे आणि 7 एप्रिल पासून या मार्गिकेवर प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। या मेट्रोमुळे या भागातला प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।